संगमनेरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे। एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने ऍसिड फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली। या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेरमधील तळेगाव फाटा, वडगाव पान येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अनेक संगमनेरकर सहभागी झाले। घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संगमनेरकरांनी केली आहे। आज आपण आपल्या महिलेच्या आपल्या मुलींच्या प्रशासनाने पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही। तसेच जयश्री थोरात या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या। बोलला झाला, इथे ऍसिड फेकलं गेलाय, कुठेतरी मुली असुरक्षित झाल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये थोडं क्रॉस सगळीकडे असते। अरे सर थोडे क्रॉस होते समग्र तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होतात बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूने हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले पाहिजे। आता ही जी घटना आहे या 3 दोषी अजूनही सापडलेला नाहीये, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे काय मत राहिलेलं आहे की पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। तिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली पाहिजे।